सध्याचं धावपळीचं जग आहे आणि आपण वाचनच मुळात खूप कमी झालं आहे. त्यातल्या त्यात संत साहित्याचं वगैरे वाचन खूपच कमी झालं आहे आपल्या सगळ्यांचं. चांगलं आहे की काही पुस्तकं येतात, आपण किंडलवर पण काय काय वाचत असतो. मात्र संत साहित्य आज किती महत्त्वाचं आहे, शिवाय स्वार्थ परमार्थ म्हणजे काय, गुरु कसा निवडायचा. अनेकांना आध्यात्मिक प्रगती तर हवी असते, मात्र आध्यात्मिक प्रगती गुरु निवडल्याशिवाय करता येत नाही असं म्हणतात. पण गुरु निवडायचा कसा, यामध्ये आपण खूप कन्फ्यूज असतो. आणि स्वार्थ करत असताना आपण परमार्थ आपण साधू शकतो का? आमचा फोकसच ढळलेला आहे. आम्ही कुठेही एखाद्या गोष्टीवरती एकाग्रतेने फोकस करू शकत नाही, कारण आम्हाला श्रद्धेचा बेस नाही. वारकऱ्याच्या भूमिकेने जर तुम्ही वारी बघितली तर तुम्हाला कळेल की किती हार्डशिप्स असतात. पण त्या सगळ्या हार्डशिप्समध्ये त्याची माऊलींवरची, त्याची पांडुरंगांवरची श्रद्धा इतकी तीव्र असते, त्या कुठल्याही हार्डशिप्स त्याला हार्डशिप्स वाटत नाही. लौकिक आयुष्यामध्ये असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी कुठल्या कुठल्या संतांकडून काय घेतलं पाहिजे, गुरु करणं किती महत्त्वाचं आहे आणि गुरु कसा निवडला पाहिजे. देव दाखवता येत नाही हो, तो अनुभवावा लागतो. संतांनी गुरूंचे 3 प्रकार सांगितले. एकाला गुरु म्हणतात, एकाला श्रीगुरु म्हणतात आणि एकाला सद्गुरु म्हणतात. गुगल मॅप्स गुरु असू शकतो, तो श्रीगुरु किंवा सद्गुरु होऊ शकत नाही. कर्माची साम्य दशा जेव्हा येईल तेव्हा आपणहून सद्गुरूंची भेट होईल. अतिश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा म्हणू शकतो का? किती श्रद्धा करावी की जी अंधश्रद्धेकडे झुकणार नाही? आज अशी परिस्थिती आहे की हागल्या मुतल्याला सुद्धा महाराज बनवून ठेवलेल्या लोकांनी. कोणीच जीवित व्यक्ती असेल किंवा कुठलाही निवर्तलेले जे संत असतील त्यांना गुरु न मानता मी डायरेक्ट मला जे देव सांगितलेत लहानपणापासून आई वडिलांनी त्यांचंच भजन पूजन केलं तर श्रद्धा अंधच असते. श्रद्धा अंधच अपेक्षित आहे. शास्त्र आणि संत हे स्पष्ट सांगतात की संत काय वागतात ते फॉलो करायचं नाहीये, संत काय सांगतात ते फॉलो करायचं. आणि म्हणाला मी गजानन महाराजांचा भक्त आहे त्यामुळे मी चिली मोडतो. छान, चांगले भक्त आहात तुम्ही. एकदा म्हणाले त्यांच्यासारखं जळत्या पलंगावर पण बसून बघा म्हणजे बरं होईल म्हणाले. शास्त्र वचन लिहून घ्या. परमात्मा ज्याच्याशी बोलतो तो कुणालाही ते सांगायला जात नाही, आणि जो जगाला सांगतो त्याच्याशी परमात्मा बोलत नाही. प्रपंचामध्ये आपल्यापेक्षा खालच्यांकडे बघावं, परमार्थामध्ये आपल्यापेक्षा वरच्यांकडे बघावं, म्हणजे खूप छान जातं आयुष्य. तुमची स्वार्थ आणि परमार्थाची व्याख्या काय आहे? स्वार्थ साधता साधता परमार्थ साधता येईल का?